नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत खाजगी शाळेतील शिक्षिकेची कथा. मिस, तुम्ही कधी हसायला शिकणार का? समोर उभ्या राहिलेल्या 7वीच्या विद्यार्थ्याने खट्याळपणे विचारलं आणि वर्गातील इतर मुलांचा हशा पसरला. स्नेहलताताई थोड्या हसल्या, पण मनातून मात्र त्यांना जाणवलं, हसणं तर दूरच, जगण्यापुरता ही वेळ मिळेना. अवघड झालं आहे. स्नेहलताताई गावातून आलेल्या, स्वप्नांनी ओथंबरलेल्या एक तरुण शिक्षिका. शिक्षण घेऊन शिक्षक पात्रता परीक्षा पास करून त्यांना वाटलं होतं शिक्षक होणं म्हणजे माणसं घडवणं. पण खाजगी शाळेतील जागा मिळाल्यापासून त्यांना लक्षात येऊ लागलं की इथे घडवण्यापेक्षा जगवणं कठीण आहे. शाळेचं नाव मोठं, इमारत देखणी, पण शिक्षिकांचा पगार मात्र थट्टा करणारा. पहिल्या महिन्यात हातात पडलेल्या 8,000 रुपये पाहून आईने विचारलं, इतक्या वाहत्या पाण्यासारखा खर्चात ते पैसे पुरतील का गं? स्नेहलताताई शांत राहिल्या. आईच्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या स्वतःकडेच नव्हतं. पहिला संघर्ष, स्वाभिमान आणि वास्तव्य यांच्यातील तडजोड. शाळेच्या डायरेक्टरनी इंटरव्ह्यूच्या दिवशी सांगितलं होतं, आम्ही अनुभवी शिक्षकांना जास्त महत्त्व देतो. तुम्ही नवीन आहात, थोडे दिवस पगार कमी असेल, पण अनुभव वाढला की वाढ देऊ. पण 3 वर्ष झाली, पगार 4थ्या नोटबुकाच्या पानासारखा. जिथे लिहिलं तरी रेषा बदलत नव्हत्या. शाळेतील प्रत्येक शिक्षक त्याच्या तक्रारी करत होता. आपण शिकवायला आलोय की जबाबदाऱ्या पेलायला? प्रोजेक्ट्स, रिपोर्ट्स, मीटिंग, ऑडिट सगळं आपल्याकडूनच, आणि त्यावर पगार सांगतात इतक्यात काय होतं? स्नेहलताताई दररोज अंतिम घंटा वाजेपर्यंत थकून भागून काम करत आणि घरी पोचल्यावरही दुसऱ्या दिवशीच्या धड्याची तयारी करत. त्यांना जाणवायचं शिक्षक होण्यातला आनंद कुठेतरी हरवत चाललाय. दुसरा संघर्ष, आदराची ओढ. एक पालक सभेत एक पालक कडक आवाजात म्हणाले, माझ्या मुलाला 92% मार्क्स आलेत, 100 का नाही? तुम्ही नीट शिकवत नाही का? स्नेहलताताई समजावून सांगत राहिल्या, मुलगा अभ्यासात चांगला आहे, सुधारतोय, पण परिपूर्णतेला वेळ लागतो. मात्र पालकांना स्पष्टीकरण नको होतं. त्यांना दोष हवा होता, आणि त्या दोषांचा लक्ष स्नेहलताताई. त्या क्षणांना त्यांना जाणवलं, आजकाल शिक्षण सेवा राहिली नाही, ग्राहक सेवा झाली आहे. शिक्षक म्हणजे कोणी आदरणीय व्यक्ती नाही, तर निवेदन आणि तक्रारी स्वीकारणारा कर्मचारी. तिसरा संघर्ष, न संपणारी कामाची यादी. खाजगी शाळेत शिक्षक म्हणजे फक्त शिकवणं नव्हे, तर रोज सकाळी प्रवेशद्वारावर उभ्या राहून विद्यार्थ्यांचं स्वागत करायचं, ब्रेकला ड्युटी, तास संपला की डायरी चेक, अहवाल, एक्सेल शीट, मेल, मार्किंग, दुपारच्या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी, नंतर मीटिंग, त्यानंतर नवीन अभ्यासक्रमांचं प्रशिक्षण. हे सगळं पूर्ण करायचं, आणि तरीही अपेक्षा, क्लास मजेशीर झालाच पाहिजे. कधी त्या विचारायच्या, शिक्षक होणे म्हणजे एवढंच असेल तर ज्ञानासाठी वेळ कुठे राहतो? चौथा संघर्ष, स्वतःसाठी वेळ नसणं. स्नेहलताताई वडिलांच्या औषधांसाठी दर महिन्याला पैसे काढायच्या. घराचं भाडं, भाजी, प्रवास सगळं व्यवस्थित जुळवताना त्या स्वतःसाठी काही उरत नव्हतं. त्यांच्या मैत्रिणी विचारायच्या, कधीतरी बाहेर फिरायला ये ना, रोज इतकी थकलेली दिसतेस. त्या हसत म्हणायच्या, मी येईन कधीतरी. त्या कधीतरीला कधीच वेळ मिळत नव्हता, कारण सुट्टीसुद्धा सुट्टी नव्हती. शाळेचं वर्कशॉप, मीटिंग, प्रोजेक्ट काहीतरी चालूच. 5वा संघर्ष,
अनिश्चितता आणि भीती. एकदा शाळेच्या डायरेक्टरनी स्टाफ मीटिंगमध्ये सांगितलं, यावर्षी प्रवेश कमी आहे, काही विभागात कपात करावी लागेल. सगळ्या शिक्षकांच्या चेहऱ्यावर भीती उमटली. स्नेहलता ताईच्या मनात विचार सुरू झाला, नोकरी गेली तर दुसरी कुठे मिळेल, मिळाली तर पगार काय असेल, घरचं काय. त्यांना जाणवलं खाजगी क्षेत्रात सुरक्षितता नाही आणि भविष्यही अस्पष्ट. आशेचे किरण, विद्यार्थ्यांचे शब्द. एका दिवशी एक मुलगी धावत आली आणि म्हणाली, मॅडम, तुमच्या शिकवण्यामुळे माझा गणितात पहिला नंबर आला. आणि तिने हातातलं छोटंसं कागदाचं फूल देत म्हणाली, हे तुमच्यासाठी. त्या क्षणी स्नेहलता ताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या विचारात पडल्या, पगार कमी असेल, ताण जास्त असेल, पण हे छोटंसं फूल हे प्रत्येक वेळी जगायला कारण देतं. बदलायचा निर्णय. खूप विचार करून त्यांनी एक रात्री ठरवलं, मी शिक्षक राहणारच, पण माझा स्वाभिमान जपणारी जागा शोधणार. त्या ऑनलाईन कोर्सेस करू लागल्या, स्वतःचा रिझ्यूम अपडेट केला, नवीन शाळांना अर्ज केला. काळ जसा जसा पुढे गेला तसं त्यांचा आत्मविश्वासातही वाढ झाली. शेवटी त्यांना एका उत्तम शाळेत नोकरी मिळाली, जिथं कमी पगार होता, आधार अधिक होता, काम जास्त होतं, पण तेवढंच समाधानही. त्यांनी जुन्या शाळेला राजीनामा दिल्यावर डायरेक्टरनी विचारलं, पगार वाढवू शकतो, थांबा. स्नेहलता ताईंनी शांतपणे उत्तर दिलं, मला फक्त पगार हवा नव्हता, सन्मानही हवा होता. कथेचा शेवट नाही, हा प्रवास आहे. आजही स्नेहलता ताई एक शिक्षक आहे, थोड्या अधिक अनुभवी, थोड्या अधिक कणखर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थोड्या अधिक आनंदी. त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी त्या नेहमी सांगतात, कुठलीही नोकरी लहान नसते, पण स्वतःचा स्वाभिमान कधीही छोटा करू नका. त्यांना माहीत आहे, खाजगी क्षेत्रात संघर्ष आहे, ताण आहे, अनिश्चितता आहे, पण जेव्हा एखाद्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास पाहायला मिळतो, तेव्हा त्या स्वतःशीच म्हणतात, हो, हा प्रवास आनंद देणारा आहे. तर अशा प्रकारे स्नेहलता ताईंनी आपले कार्य सिद्ध केले आणि मुलांना घडवले. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.